कधी झालंय का असं? तू फोन हातात घेतोस, तिचा चॅटबॉक्स मध्ये जातोस, टायपिंग सुरू करतोस आणि अचानक ती ऑफलाईन जाते. क्षणात मनात विचारांची गर्दी होते. ती मला अवॉइड करते का? का इतकी बिझी आहे? का मला मेसेज करायचा कंटाळा आलाय तिला? आणि मग सुरू होतो एक मानसिक स्ट्रगल. ही रिजेक्शन आहे की कन्फ्युजन? तुला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. आज आपण याच भावनेला भिडणार आहोत, थेट आणि मनापासून. 4 सेगमेंटमध्ये आपण हा विषय समजून घेणार आहोत. रिलेशनशिप्स मधलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आपण रोज सोशल मीडियावर असतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, पण या ॲप्सवर सगळं काही फक्त वर्ड्समध्येच बोललं जातं असं नाही. कधी टायपिंग दिसतं आणि आपलं हृदय धडधडायला लागतं. कधी ते ऑनलाईन असूनही रिप्लाय करत नाही आणि कधी अचानक लास्ट सीन गायब होतं. हे सगळं काय आहे? हे आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. रिलेशनशिपमध्ये शब्दा इतकंच महत्व आहे ऍक्शन आणि सायलेन्सला. तिचं अचानक ऑफलाईन जाणं हे कधी कधी एक प्रकारचं अवॉइडन्स असतं, पण कधी कधी सिंपल असतं. ती बिझी असेल, मूडमध्ये नसेल किंवा काहीतरी पर्सनल इश्यू असेल. आपण मात्र लगेच अज्युम करतो ती मला नको म्हणते, कदाचित दुसऱ्या कोणाशी बोलते, माझा नंबर म्यूट केला असेल. पण हे अजम्पशनचं जाळं आपल्यालाच अडकून टाकतं. खरं काय आहे? तिचं टायपिंग बंद करणं, रिप्लाय डिले करणं, स्टेटस न लावणं, हे सगळं एक मेसेज आहे. पण तो मेसेज समजून घेण्यासाठी कॉन्टेक्स्ट लागतो. कधी ते इंटरेस्ट कमी झालाय असतं, कधी ते इमोशनल ओव्हरलोड असतं आणि कधी ते फक्त स्पेस हवीये असं सांगणं असतं. त्या एका ऑफलाईन जाण्याच्या मोमेंटमधून खूप काही कळू शकतं, पण फक्त तेव्हाच जेव्हा आपण त्या भावना शांतपणे समजून घेऊ शकतो. सेगमेंट 2, रिजेक्शनची शक्यता. चला थोडं स्पष्ट बोलूया. कधी कधी ती ऑफलाईन जाते कारण ती खरंच तुझ्या मेसेजमध्ये इंटरेस्टेड नसते. हो, खरं आहे. काही वेळेस हे क्लिअर आणि सायलेंट रिजेक्शन असतं. तिला कळतं की तू मेसेज टायपिंग करत आहेस, पण तरी सुद्धा ती जाणून बुजून ऑफलाईन जाते. का? कारण ती त्या संवादात सहभागी होण्याची इच्छा ठेवत नाही. साइन ऑफ रिअल रिजेक्शन. नंबर 1, ती कायम मेसेज रीड करून पण रिप्लाय करत नाही. नंबर 2, वेळोवेळी तुझं मेसेज इग्नोर करते. नंबर 3, रॅन्डम एक्सक्यूज देते. बिझी आहे, नंतर बोलेन, पण ते नंतर कधीच येत नाही. नंबर 4, तुम्हीच कायम एफर्ट करता, ती फक्त ऑब्झर्व करते. नंबर 5, कधी तू पॅरेग्राफ टाकतोस आणि तिचं उत्तर असतं किंवा ओके. हे म्हणजे काय? ती तुझा आदर ठेवते पण इंटरेस्ट नाही. महत्वाचं समजून घे, तिचा हक्क आहे. तिला नको असेल तर नको म्हणायचा, पण तुझ्या एंडवरून हे ओळखणं आणि स्वीकारणं गरजेचं आहे. तिचं हे वागणं तुझ्या मूल्यावर नाही, तर तिच्या फिलिंग्स आणि प्रायोरिटीजवर आधारित असतं. इमोशनल ट्रॅप. खूप मुलं असा विचार करतात, थोडं अजून ट्राय करतो, चेंज होईल. पण अशा सिच्युएशनमध्ये मोअर एफर्ट म्हणजे मोअर पेन. रिजेक्शन पेनफुल असतं, पण क्लिअरिटी देतं. तिला तुझी गरज नाही हे ओळखणं स्वतःसाठी एक प्रकारचं फ्रीडम आहे. इन्स्टेड ऑफ बेगिंग फॉर अटेन्शन, स्टार्ट वॉकिंग व्हेअर यू आर रिस्पेक्टेड. आता बघूयात सेगमेंट 3, कन्फ्युजन असण्याची शक्यता. आता जाणून घेऊयात सेगमेंट 3 बद्दल, कन्फ्युजन असण्याची शक्यता. पण थांब, प्रत्येक वेळेस ऑफलाईन जाणं म्हणजे रिजेक्शनच असतं असंही नाही. कधी कधी ही सिच्युएशन कन्फ्युजनची सुद्धा असते. तिच्या मनात, तिच्या भावना, तिच्या डिसिजन यांच्यात. कदाचित तीही विचार करत असेल, हा मुलगा मला आवडतो का? मी इमोशनली तयार आहे का? मी जर जास्त बोलू लागली तर ते कमिटमेंटमध्ये बदलेल का? कन्फ्युजन असण्याचे काही क्लिअर सिग्नल असतात. नंबर 1, ती कधी रिप्लाय करते, कधी नाही. कन्सिस्टन्सी नसते. मेसेज वाचते पण लगेच उत्तर देत नाही. एक टाईप करते आणि पुन्हा डिलीट करते. चॅटमध्ये इमोजी, रिॲक्शन्स असतात, पण खोल संवाद टाळला जातो. कधी तिचं वागणं खूप स्वीट वाटतं आणि दुसऱ्या दिवशी फुल डिस्टंट. हे असं पुल आणि पुश पॅटर्न अनेक मुलींमध्ये दिसतं, कारण त्या स्वतःच काहीतरी इंटरनली प्रोसेस करत असतात. महत्वाचं म्हणजे ती तुझ्यावर इंटरेस्ट दाखवत असेल
पण क्लिअर नाही असेल. कदाचित पास्ट एक्सपिरियन्स वाईट असेल किंवा इमोशनल बॅगेज असेल जी सध्या तिला स्टेबल कनेक्शन बनवू देत नाही. उदाहरणार्थ, तू टायपिंग सुरू केल्यावर ती ऑफलाईन जाते. कदाचित ती नर्वस झाली असेल. तिला वाटलं आता तो डायरेक्ट प्रपोज करणार किंवा मी काय उत्तर देणार याचा विचार करायला वेळ हवा. सगळ्याच मुलींना लगेच डिसिजन घेणं जमत नाही. कधी कधी ती फील करते पण ऍक्ट करू शकत नाही. कधी भावना असतात पण क्लिअरिटी नसते. तू काय करायचं? पेशन्स ठेव. ऑब्झर्व कर तिचं वागणं बदलतंय का. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचा मेंटल पीस गमावू नको. संबंध जुळायला वेळ लागतो आणि क्लिअरिटी येण्यासाठी दोघांनाही सेफ स्पेस लागतो. सेगमेंट 4, आपण काय करायला हवं. आता प्रश्न येतो, आपण काय करायला हवं. तिचं वागणं अनक्लिअर असेल, कधी रिजेक्शन वाटेल, कधी कन्फ्युजन, तर आपली भूमिका काय असावी. नंबर 1, संवादातून स्पष्टता माग. कधीतरी एक सिंपल आणि प्रामाणिक मेसेज पाठव. हे, मी नोटीस केलं तू थोडी डिस्टंट आहेस. सगळं ठीक आहे का? मी ओव्हरथिंक तर करत नाही ना. हा मेसेज कोणतीही गिल्ट न देता फक्त ओपिनियन्स दाखवतो. पण रिपीटेड इमोशनल प्लेजिंग करू नको. प्लीज रिप्लाय ना, काहीतरी बोल ना. हे डिस्परेट वाटतं आणि रिस्पेक्ट कमी करतं. नंबर 2, तिच्या वर्डपेक्षा ऍक्शन ऑब्झर्व कर. ती म्हणते मी खूप बिझी आहे, पण तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ती मीम्स शेअर करत आहे. तर ती बिझी आहे का, की तुझ्यासाठीच प्रायोरिटी नाही? रिमेंबर, इंटरेस्ट इज शोन बाय ऍक्शन्स, नॉट एक्सक्युजेस. नंबर 3, स्वतःची व्हॅल्यू विसरू नको. तिला तुझी गरज नसेल तरी तू वर्थलेस नाहीस. तू कोणीतरी असा असतोस ज्याला रिअल कनेक्शन हवी आहे, नॉट टाइमपास, नॉट गेम्स. तुला ज्यांना मेसेज करताना टेन्शन येतो त्यांच्याशी कनेक्शन ठेवणं म्हणजे इमोशनल टॉर्चर आहे. नंबर 4, एफर्ट फक्त म्युच्युअल असावा. तू एकटाच कन्व्हर्सेशन खेचतोयस का? ती केवळ रिप्लाय करते, इनिशिएट करत नाही का? तर थांब. तुझं इमोशनल इन्व्हेस्टमेंट तिथं कर जिथं तुला रिस्पेक्टेड आणि वॉन्टेड वाटतं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणी मागे लागणारा नाहीस. तू तो आहेस ज्याच्यासोबत बोलण्याची लोक वाट बघतात. त्यामुळे कोणीतरी अनसर्टन वाटत असेल तर क्लिअरिटीसाठी विचार कर, पण स्वतःला हरवून विचार करू नकोस. सेगमेंट 5, फायनल टेकवे. शेवटी ती टायपिंग करताच ऑफलाईन जाते. हे वाक्य ऐकायला लहान वाटतं, पण त्यामागे फिलिंग, ओव्हर थिंकिंग, पेन आणि एक प्रश्न दडलेला असतो. ती मला अवॉइड करते का? पण आज तसं समजून घ्यायचा प्रयत्न केला ना तर एक पॉवरफुल मुवमेंट ठरू शकतं. स्वतःला समजून घेण्याचं, स्वतःचं व्हॅल्यू ओळखण्याचं. काही वेळेस रिजेक्शन असतं, ते पेनफुल असतं. काही वेळेस कन्फ्युजन असतं, ती स्वतः स्ट्रगल करत असते आणि क्लिअरिटी मिळवायला वेळ लागतो. आणि काही वेळेस आपणच खूप अटॅच होतो. पण मित्रा, हीच ती वेळ आहे स्वतःला विचारायची, माझं मन नेहमी दुसऱ्यांच्या टायपिंगवर डिपेंड असणार का? का मी असं काही बनणार आहे जिथं कन्व्हर्सेशन सुरू होण्यासाठी मला कोणाची वाट बघावी लागणार नाही? लव आणि अटेन्शन मागून मिळत नाही, ते म्युच्युअल असतात, फ्लो मध्ये येतात. जेव्हा तू शांतपणे स्वतःचा स्पेस घेतोस तेव्हा क्लिअरिटी तिथूनच सुरू होते. पुढे काय करायचं? ओव्हर थिंकिंग थांबव, सेल्फ वर्थ विसरू नको, आणि कनेक्शन हवं असेल तर क्लिअर बोलायचं, मास्क न घालता. आजचा टेकवे काय? ती टायपिंग करताच ऑफलाईन गेली, पण मी आता माझं टायपिंग चालू ठेवणार, पण स्वतःसाठी. जर हा अनुभव तुला कधी झाला असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त एक इमोजी टाक, जेणेकरून बाकीच्यांना पण कळेल की ते एकटे नाहीयेत. आतापर्यंत जर तू व्हिडिओ बघत असशील तर नक्कीच तुला हा कंटेंट आवडला असेल. व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.